अगदी 3-4 वर्षाचं मूल जेव्हा पहिल्यांदा शाळेत जात असतं त्यावेळेस ते खूप अस्वस्थ असतं आणि त्याच्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच त्याची रडारड सुरू होते आणि याचं प्रेशर आईबाबांवर येतं. मग शाळेचे सुरुवातीचे जे काही दिवस आहेत ते आनंदी होऊ शकतात का? याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. त्या सुरू करूया आजच्या विषयाला. तर शाळा सुरू होणार याची उत्सुकता पालकांमध्ये असते, तशीच मुलांमध्ये देखील असते असं आपल्याला वाटतं. वय वर्ष 3, 4, 5 असणारी मुलं शाळेत जाताना भयंकर रडतात आणि हे रडणं किती दिवस चालेल काही सांगता येत नाही. मग ते आठवडाभर चालेल किंवा महिनाभर देखील चालेल. मग आता मुलं शाळेत जाताना जे रडतात त्याच्यामागे नेमकं नक्की कारण काय आहे? मुलं शाळेत जाताना रडण्यामागे मुळात ना असुरक्षितता आहे. कारण ती जागा नवीन आहे, त्या जागेची सवय नाही आहे, तिथली लोकं नवीन आहेत आणि इतक्या संख्येनं तिथं मुलं असतात. काय आहे ना, मूल कितीही छोटं असलं ना तरी त्याला त्याची सुरक्षितता कळते. पुरावा द्यायचा म्हटलं तर तुम्ही अनुभवलं असेल की लहान मूल पटकन अनोळखी लोकांकडे जात नाही आणि जरी एखादं मूल गेलं तरी ते फार वेळ नाही थांबत. आजूबाजूला त्याची सवयीचे असणाऱ्या लोकांकडे ते लगेच परत येतं. मग इथे तर सगळंच नवीन आहे, त्याच्या सवयीची असणारी कोणतीच माणसं इथे नाही आहेत. त्यामुळे मुलं घाबरायला होतात आणि मग रडायला सुरुवात होते. पण जसजशी मुलांची त्या वातावरणाची ओळख होते, तिथल्या लोकांची ओळख होते, तसतशी मुलं रुळायला लागतातही. पण काही मुलांचा असा स्वभाव असतो ना की ती बिनधास्त शाळेमध्ये रमून जातात, हसत हसत शाळेत जातात. उलट त्यांना उत्सुकता असते की आज काय नवीन शिकायला मिळेल, आज काय नवीन पाहायला मिळेल. उलट आजूबाजूची रडत असणारी मुलं पाहून त्यांना उलट प्रश्न पडत असेल की का रडतात इथे? पण त्यांना त्याचं काही नसतं. आणि काही मुलांच्या घरी ना ऑलरेडी भरपूर माणसं असतात, ती मुलं जॉईंट फॅमिलीत राहत असतात, त्याच्यामुळे त्यांना लोकांची सवय असते. आणि त्यातल्या त्यात जर त्यांच्या घरी अनोळखी लोकांचं येणं जाणं असेल तर अशी मुलं नाही रडत. पण म्हणून पालकांनी हे समजून घ्यायचं नाही आहे की माझं मूल का एवढं रडतं आहे, ते पण दुसरं मूल पण तेवढ्याच वयाचं आहे तरी ते रडत नाही, ते किती हुशार आहे, माझं मूल असं का करतं आहे. तो किंवा ती ते रडण्यामागची कारणं वेगळी आहेत. मग आपल्या मुलाच्या मनात जी शाळेबद्दलची असुरक्षितता आहे ती कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा. आता मुलांच्या मनातली शाळेबद्दलची असुरक्षितता कमी करणं म्हणजे नेमकं नक्की काय करणं? पहा, तुम्ही जर शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना डायरेक्ट शाळेत एकट्याला सोडून आलात तर मूल घाबरणार आहे. त्यामुळे शाळा सुरू व्हायच्या आधी 2-3 वेळा मुलाला शाळा दाखवायला न्या. शाळेत जाण्याच्या त्या रस्त्याची ओळख करून द्या. शाळेत असणाऱ्या टीचर्सची किंवा मावशींची, त्या शाळेच्या बिल्डिंगची, या सगळ्याची ओळख करून द्या. म्हणजे गोष्टी थोड्या सोप्या होतील. पण ते इतकंही सोपं नाही आहे, कारण आईबाबाच नाही आहेत अशा वातावरणात मुलांना एकट्याला राहायचं आहे. त्यामुळे ते थोडंसं अवघड जाणार आहे. मुळात ना ज्या शाळेत आईबाबांना मुलांना सोडायचं आहे त्या शाळेवर, त्या संस्थेवर, तिथे असणाऱ्या शिक्षकांवर आईबाबांचा विश्वास असला पाहिजे. नाहीतर तुम्ही उगाच विचार करत राहिलात की लक्ष देतील ना, नीट सांभाळतील ना, तर मग गोष्टी अजून अवघड होणार आहेत. त्याच्यामुळे शाळा निवडतानाच विचार करून शाळा निवडायची आहे. मग शाळा निवडताना काय क्रायटेरिया असला पाहिजे, शाळा कशी निवडायची, या विषयावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. तो जर तुम्ही नसेल पाहिला तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि मुलांशी ना शाळेत जाताना सकारात्मक संवाद करायचा आहे. तुम्ही जर म्हणत राहिलात हसील ना रे, कालसारखा रडणार नाही ना, मग असं जर तुम्ही निगेटिव्ह मुलांबरोबर बोलत राहिलात तर मुलांना वाटायला लागतं की हां, नक्की तिथे काहीतरी रडण्यासारखं आहे. त्यामुळे मुलांशी सकारात्मक संवाद करायला सुरुवात करा. आता हा सकारात्मक संवाद मुलांबरोबर कधीपासून सुरू करायचा आहे? अगदी तुम्ही हा व्हिडिओ आज पाहताय ना तर आजपासून सुरुवात करा. शाळेच्या 8 दिवस आधी, आठवडाभर आधी हा संवाद करायला सुरुवात करा.
मग म्हणजे नक्की काय करायचं आहे, मुलांना दाखवायचं आहे की हे बघ, ही तुझी शाळा आहे बरं का, इथे तुझं ॲडमिशन झालं आहे, आता रोज तुला मी इथे सोडायला येणार आहे, छान शाळेत राहायचं आहे, ही तुझी शाळा आहे, शाळेची बिल्डिंग दाखवा, शाळेतील असलेले शिक्षक दाखवा, आणि इथे असणार ही सगळी खेळणी तुझ्यासाठी आहेत, छान छान खेळणी खेळायची आहेत, हे सगळं दाखवायला न्या मुलांना. म्हणजे मुलांची शाळेबरोबर थोडीशी ओळख होईल, शाळेतल्या आसपासच्या वातावरणाची थोडीशी ओळख होईल. आणि जर शाळा दाखवायला नेल्यावर जर शाळा बंद असेल, हरकत नाही, तुम्ही शाळेची बिल्डिंग दाखवा. शाळेच्या बिल्डिंगच्या भिंतींवर जी काही प्राण्यांची, पक्ष्यांची वेगवेगळी पेंटिंग्स आहेत ती मुलांना दाखवा, त्याच्याबद्दल मुलांबरोबर गप्पा मारा. त्यामुळे शाळेबद्दल मुलांची ना थोडीशी ओळख होईल आणि शाळेत जाताना मूल थोडंसं रडणार नाही, किंवा शाळेबद्दलची मुलांच्या मनातली भीती थोडीशी कमी होईल. बरं, एवढं करू नये, मूल रडू शकतं याची मानसिकता पालकांनी ठेवायला हवी. नाहीतर मूल रडत असताना त्याला शाळेत असं एकट्याला सोडून येताना पालकांच्या मनात जे धसनुसं व्हायला होतं ते होणार नाही. आणि काही मुलं तर महिनाभर रडतात. मग अशा मुलांबरोबर काय करायचं आहे सांगते. रोज रात्री झोपताना उद्या सकाळी शाळेत जाण्याची तयारी मुलांना सोबत घेऊन करायची आहे. मग काय काय करणार त्याच्यामध्ये, मुलांची स्कूल बॅग भरून ठेवायची आहे, मुलांचे शूज, सॉक्स, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, या सगळ्या गोष्टी अशा एका जागी आणण्यासाठी मुलांना सोबत घ्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर शाळेबद्दल छान छान गप्पा मारायच्यात. मग त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना म्हणू शकता की उद्या 9 वाजता आपल्याला शाळा आहे, शाळेत जायला उशीर व्हायला नको म्हणून आपण आजच त्याची तयारी करून ठेवूया. मग तू उद्या शाळेत गेल्यावर काय काय गप्पा मारणार आहेस, तुझी एवढीच लहान लहान मुलं तिथे असणार आहेत, मग त्यांच्याबरोबर तू काय काय गप्पा मारशील, काय काय छान छान खेळ खेळशील. तिथे जी रेड कलरची घसरगुंडी आहे ना, ती तुला आवडली होती ना, तू उद्याही ती घसरगुंडी खेळणार आहेस का? म्हणजे अशा खेळण्यांच्या वेगवेगळ्या आकर्षणामुळे मुलं शाळेत जायला तयार होतील. आणि कदाचित खेळण्यांच्या ओघात, खेळण्याच्या नादामध्ये ते शाळेत रमायला सुरुवात होईल. शाळेबद्दलची भीती त्यांची थोडीशी कमी होईल आणि कदाचित मूल शाळेत गेल्यावर रडणारही नाही. मुलांच्या मनाची आधीच तयारी करा. शाळेत जाणं किती महत्त्वाचं आहे हे मुलांना प्रेमानं समजून सांगा. बाबा ऑफिसला जातात, आई ऑफिसला जाते, तसंच तुलाही शाळेत जायचं आहे हे सगळं आनंदाने, प्रेमाने समजून सांगा. शाळेबद्दलचे तुमचे अनुभव मुलांना मायेनं समजून सांगा. मुलांना मारून, धाक दाखवून, भीती दाखवून मुलं ऐकणार नाहीत. शाळा सुटल्यानंतर मी तुला ठराविक वेळेत न्यायलाही येईल हेही मुलांना प्रेमानं समजून सांगा. शाळा आणि आईबाबा दोघांनी मिळून मुलांसाठी छान, सुंदर, सोपं, असं पोषक असं वातावरण तयार करायचं आहे, जिथे मुलं रमतील आणि नव्या गोष्टी शिकतील. त्यांच्या शिक्षणाचा आणि आनंदी आयुष्य जगण्याचा पाया मजबूत होईल, यासाठी दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. मुलांच्या आयुष्यातील हा जो काही नवा टप्पा आहे तो थोडा सोपा होईल. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप कृतज्ञता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.